Welcome students. Today we are going to start with the interesting topic from the subject of psychiatric. I think you must have heard this topic's name, that is ECT. It is nothing but the electroconvulsive therapy. Most probably you must have heard that in psychiatric patients, the patients are being treated by the shock therapy. So in short, or in detail, we are going to see what actually the shock therapy is. Actually हा shock therapy vague word आहे. Usually medical term is electroconvulsive therapy. So let's start with the electroconvulsive therapy. So the introductory part we can see here. There were two persons whose name were Binney and Serliti. ओके, बिनी आणि सेरलिटी नावाचे हे दोन मनुष्य होते आणि त्यांनी हा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी शोधून काढलेले आहेत. अकॉर्डिंग टू दिस बोथ, धिस इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी इज अ टाईप ऑफ सोमॅटिक ट्रीटमेंट. आता सोमॅटिक म्हणजे काय, तर सायकॅट्रिकमध्ये सोमॅटिक ह्या शब्दाला कशाशी रिलेट केलेला आहे, इट इज रिलेटेड टू बॉडी. सो इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ही पूर्ण बॉडीला दिली जाते. तर डेफिनेशन काय सांगते आपल्याला, आपण चेक करूया. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी इज अन आर्टिफिशियल इंडक्शन ऑफ ग्रँड माल सीजर्स थ्रू द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट टू द ब्रेन. आता स्टुडंट्स, तुम्ही डेफिनेशनमध्ये 3 शब्दांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कोणते कोणते शब्द आहेत, आर्टिफिशियल, इंडक्शन आणि सीजर्स. ठीक आहे, डेफिनेशन काय सांगताय बघा. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे ही थेरपी कशी आहे, ही आर्टिफिशियल थेरपी आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय, मानव निर्मित, कृत्रिमरित्या. ठीक आहे, सो मानव निर्मित थेरपी आहे. आणि या थेरपीमध्ये काय करतो, वी इंड्यूज समथिंग. नाउ व्हॉट डू यू मीन बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय, टू इंड्यूज. आता इंड्यूज म्हणजे काय, काहीतरी देणे, काहीतरी घालणे. ठीक आहे, सो इंडक्शन तयार करणे, काहीतरी इंड्यूस करणे. काय इंड्यूस करतात, तर सीजर्स इंड्यूस करतात. सीजर्स म्हणजे काय, आपल्याला रेग्युलरच्या भाषेमध्ये आपण त्याला बोलतो फिट्स किंवा झटके येणे. ठीक आहे, तर डेफिनेशन काय सांगतंय, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे कृत्रिमरित्या मनुष्याच्या शरीरामध्ये झटके तयार करणे, ह्याला इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी असे म्हणतात. मग आता ही इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी कृत्रिमरित्या झटके कसे दिले जातात, बाय द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट टू द ब्रेन. ठीक आहे, सो दिस इज द नॉर्मल डेफिनेशन ऑफ ECT. मग आता करंट कितपत सोडला पाहिजे शरीरामध्ये, किती वेळापुरतं सोडला पाहिजे ते आपण बघूया. सो हिअर वी कॅन सी, ओके, या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता, हा जे ब्लॅक कलरचं जे तुम्हाला दिसतं, दोज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोड्स. सो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोड्स वी कॅन इझिली इंड्यूस इलेक्ट्रिक करंट इन टू दी इंडिव्हिज्युअल्स बॉडी. आता पॅरामीटर्स बघूया, म्हणजेच काय, व्होल्टेज किती देऊ शकतो आपण. सो द व्होल्टेज इट शुड बी इन बिटवीन 70 to 120 volts. आणि किती वेळापर्यंत हे इलेक्ट्रिक शॉक आपण द्यायला पाहिजे, हार्डली 0.7 to 1.5 सेकंड्स. मिनिट्ससुद्धा नाहीत, फक्त सेकंड्सपर्यंतच आपण इलेक्ट्रिक शॉक आपण पेशंटला देऊ शकतो. नेक्स्ट वन इज टाइप्स ऑफ सीजर्स प्रोड्यूस्ड. आता इथं प्रोड्यूस का म्हणलेलं आहे, कारण ऑफकोर्स आपण कृत्रिमरित्या झटके देतोय. दॅट मीन्स वॉट, वी आर इंड्युसिंग, वी आर प्रोड्युसिंग, म्हणजे आपण काय करतोय, आपण कन्व्हल्जन्स प्रोड्यूस करतोय, बरोबर. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे, हेडिंगच टाइप्स ऑफ सीजर्स प्रोड्यूस. तर कोणत्या प्रकारचे सीजर्स आपण पेशंटच्या शरीरामध्ये तयार करतो. सो युजली देर आर 2 टाइप्स ऑफ सीजर्स, टोनिक अँड क्लोनिक. ठीक आहे, सो टोनिक फेज इट विल लास्ट लॉंग फॉर 10 to 15 seconds. आता टोनिक म्हणजे काय असणार, सो टोनिक म्हणजे काय, इट विल बी अ फेज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजेच काय, झटके आलेले पेशंट जर तुम्ही बघितलेले असाल, तर ज्यावेळेस झटके येतात त्यावेळेस पेशंटचं शरीर असं आकडलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट द टोनिक फेज. ही फेज किती वेळापुरतं राहते, 10 ते 15 सेकंद. त्याच्यानंतर आहे क्लोनिक फेज. क्लोनिक फेज म्हणजे काय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन फेज ऑफ रिलॅक्सेशन. म्हणजे जी आकडलेली बॉडी होती ती आता रिलॅक्स व्हायला सुरू होते. आता रिलॅक्सेशन फेज म्हणजे काय, क्लोनिक फेज किती वेळापर्यंत राहते, इट विल रिमेन फॉर 30 to 60 seconds. ठीक आहे,
नेक्स्ट आपण बघूया एक्झॅक्टली करंट बॉडीमध्ये दिल्यानंतर बॉडीमध्ये जे कन्व्हल्जन्स येतात, ठीक आहे, त्या करंटमुळे जे कन्व्हल्जन्स येतात ते ॲक्च्युली कसं काम करतं, सायकॅट्रिकचे डिसऑर्डर्सला बरं करण्यासाठी कसं उपयोगाचं ठरतं, काय ॲक्च्युली फिजिओलॉजिकल इंटरनल चेंजेस होतात ते आपण हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये बघूया. सो इथं काय सांगितलेलं आहे, धिस ECT पॉसिबली अफेक्ट्स ऑन दी कॅटाकोलामाइन पाथवेज बिटवीन डायएन्सेफॅलॉन अँड लिम्बिक सिस्टीम. आता बघा, डायएन्सेफॅलॉन आणि लिम्बिक सिस्टीम दीज आर दी पार्ट्स ऑफ दी ब्रेन, ठीक आहे. अँड कॅटाकोलामाइन इज नथिंग बट द न्यूरोकेमिकल्स ऑर इट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज अन न्यूरो ट्रान्समिटर्स, ठीक आहे. आता हे कॅटाकोलामाइन्स कुठं असतात, ब्रेनमध्येच असतात. डायएन्सेफॅलॉन आणि लिम्बिक सिस्टीम काय आहे, हे ब्रेनचा एक पार्ट आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुमचं कॉलेज म्हणजे आपण धरून चालूया डायएन्सेफॅलॉन आणि लिम्बिक सिस्टीम धरून चालूया तुमचं हॉस्टेल, ठीक आहे. मग कॉलेजपासून हॉस्टेलपर्यंत जायला जो रस्ता आहे तो रस्ता काय करतो, इलेक्ट्रिक करंट म्हणजे कन्व्हल्जन्स काय करतात, तो रस्ता ब्लॉक करतात, त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करतात. मग आता त्या रस्त्यातून कोण जात असतं, कॅटाकोलामाइन्स, ठीक आहे. म्हणजेच काय, न्यूरो ट्रान्समिटर्स जसे की डोपामाइन, नॉरएफिनेफ्रिन, सिरोटोनिन, ॲसिटाइल कोलिन, ठीक आहे. हे जे भरपूर प्रकारचे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ते न्यूरो ट्रान्समिटर्स त्या रस्त्यामधून ये जा करत असतात. मग आता त्या रस्त्यामध्ये काय झालेलं आहे, अडथळा निर्माण झालेला आहे. कोणी अडथळा निर्माण केला, तर इलेक्ट्रिक करंटने, कन्व्हल्जन्सच्या स्वरूपाने त्या इलेक्ट्रिक करंटने काय केलं, तिथं त्या पाथवेमध्ये, त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला, जेणेकरून कॅटाकोलामाइन्स म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर्स पुढे पाठीमागं येऊ नये म्हणून, ठीक आहे. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ